माझ्या फोल्डर बॅडीचं होतं ना पेंटरमध्ये तशी तुझ्याकडे नाही तरी शिकवते मी तुझी इथं हा पेंटर दे नवीन 3.0चं मला सगळं कॉस्ट भरून दे तुझ्या आई तसेच दे चला 2:30 वाजलेत आणि 2 सामने झालेत याचा विचार करा. चला ओळे टीम सलामीची जोडी पाठवा. चला बॉस फायटर ओळे ओपनर प्लीज. आणि आपल्या स्क्रीनवर बघताय माणगाव प्रीमियर लीग मध्ये पारगावची बुलंद तोप निवेदक समालोचक सागर पाटील यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. म्हणजे खरं तर आमदार खासदारांच्या बरोबर सुद्धा जेवढा फौजपाटा नसतो तेवढा फौजपाटा सागर पाटील यांच्या बरोबर आपण सगळ्यांनी पाहिला. अगदी रॉयल एंट्री. कारण आजपर्यंत अनेक स्पर्धा आम्ही सुद्धा केल्या कुत्र सुद्धा विचारत नाही परंतु सागर पाटील ज्यांचा मोठा सन्मान पाहायला मिळाला. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. बॉस फायटर ओळे टीम कडून संजय पाटील दी बॉस या जागेचे मालक या क्रीडांगणाचे मालक आणि दुसऱ्या बाजूला समर्थ कडू कट केला बॉल. ओ शॉर्ट थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिंगल मिळेल. धावसंख्येचा श्री गणेश होत असताना बॉस फायटर ओळे टीम साठी संजय पाटील 50+ खेळाडू आहेत आणि 50+ कंपल्सरी ओपन हा एक नियम या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. समर्थ कडू 45+ आहेत. सगळ्यात मोठी बोली जर या संघानं कोणावर लावली असेल तर ती संतोष दीक्षिकर हलक्या हाताने यावेळेस मात्र ढकललं होतं मिड ऑफ कडे. कोणती धाव नाहीये. सर्कलचं रिस्ट्रिक्शन पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. फक्त 2 फिल्डर तुम्हाला 30 सर्कलच्या बाहेर दिसतील. फार मोठा रनअप घेताना दिसत नाहीयेत संजय भास्कर. ऑन साइडला क्षेत्र मोकळं आहे. मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. पहिला चौकार बॉस फायटर साठी. स्वस्तात सापडलाय. रायगडचा क्रीज गेल अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. पहिला धक्का लागला इकडे मात्र बॉस फायटर ओळे टीमचा खरा फायटर मैदानाच्या बाहेर.
गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा. सगळ्यात मोठा विकेट या बादचा समर्थ कडू मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं, परंतु इकडे मात्र स्वस्तात परतलाय. 4 धाबाकडून तंबूमध्ये दाखल झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संतोष दीक्षिकर सगळ्यात जास्त मोठी बोली लावली होती. क्रॉस पॅटेट स्क्वेअर लेगला दोघं पण धावत सुटलेत. इकडे बघावं लागेल. सावरला आय थिंक स्वतःला. खरं तर ताळमेळ नव्हता दोन्ही फलंदाजांमध्ये आणि कोणती धाव मिळणार नाहीये. चांगली बॉलिंग संजय वास्कर मगाशी सुद्धा डाईव्ह लगावत बॉल अडवण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षण असू द्या, बॅटिंग करताना सुद्धा एक षटकार त्यांनी मारला होता. अष्टपैलू खेळ सादर केला आज संजय वास्कर यांनी. परंतु संतोष दीक्षिकर याला सगळ्यात मोठी बोली बॉस फायटरनं का लावली आणि हे आता मात्र खऱ्या अर्थानं त्यांना दाखवून द्यावं लागेल, कारण समर्थ लवकर बाद झालेत. संजय वास्कर पुन्हा एकदा ऑन साइडला रिशच्या सायानं वळवलाय बॉल इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू सीमा रेषेच्या पार चाललाय. 4 धावांकरता चौकार. इथं धारदार परंतु बॅटिंग मध्ये थोड्याशा उणीवा दिसतात तिकडे मात्र, परंतु काहीतरी करावं लागेल. राऊंड स्टम्पची गोलंदाजी यस मोडीत काढावं लागेल आणि हाच तो पर्याय होता. घुसून खेळणं आणि तो पर्याय वापरला आणि बरोबर मिड विकेटची सीमारेषा भेदून टाकले. चौकार. झटपट पटापट लक्ष्मी जी घर के अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घर के पटापट. झटपट
धावफलकावर घुसून फटका खेळला होता आणि बरोबर राऊंड विकेटनं गोलंदाजी मात्र मोडीत काढली होती. शॉर्ट बॉल वळवला इकडे मात्र शॉर्ट बॅक पर स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डमध्ये. थोडा गॅप शोधावा लागेल कारण इथून जर चेंडू निसटला असता ना तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या. फेवरेट शॉट आहे. थोडंसं घुसून खेळणं, फाईन लेगकडे, लॉंग लेगकडे खेळणं, आजकाल सर्रासपणे हे फटके तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळतात. राऊंड स्टम्प्सनं हो यावेळेचा हा चेंडू थोडासा फुल लेंथ होता. कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाही. आणखीन एक डॉट बॉल थोडंसं टेन्शन वाढवतील. चांगली बॉलिंग जयकडून. 5 बॉलमध्ये फक्त 4च धावा, त्यामुळे धावसंख्या वाढताना दिसत नाहीये. समर्थ बाद झालाय. आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू लेफ्ट केला होता बॉसनं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येत असताना एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये जोडली जाईल. निसर्गरम्य परिसर आहे. शांतता तुम्हाला पाहायला मिळते क्रीडांगणामध्ये. हळूच मधूनच सुटलेले गार वारे अंगाला मात्र शहारे आणतात. समोर ड्राईव्ह आहे, स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी दिशेनं. चेंडू सीमा रेषा पार. बॉस यांच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. आवड मला ज्याची मी त्याला दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 18 धावा. स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल चाललाय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक डी मधून धावत आलाय. पुढे धावत आलाय. दुसरा धावेचा कॉल थोडासा उशिरानं घेतला आणि हा कॉल मात्र अंगलट येत असताना खरंच गरज होती का या धावेचा प्रश्न आता मात्र विचारला जाईल. आणि इकडे नाहक गडी गमावलाय. परतावं लागेल संतोष दाक्षीकर यांना. आणि इकडे मात्र हादरा बसलाय. दुसरा हादरा बसलाय. फार मोठा हादरे मिळालेत. पहिल्यांदा समर्थ कडू आणि आता मात्र संतोष दाक्षीकर. संजय वास्कर पहिल्या षटकामध्ये 9 धावा दिल्या होत्या. महत्वाची विकेट मिळवली होती समर्थ कडूची. आणि आता रनआउट झाले दाक्षीकर. मागच्या मॅच मध्ये 95चा चेस केला होता या संघानं. नवीन बॅटर ड्राईव्ह केला लॉंग ऑन कडे. सिंगल मिळेल. 1 रन. फुल टॉस होता. बॉसला थोडासा मोठा स्ट्रोक खेळायचा होता. अगदी सॉफ्ट हँडेड सिंगल साठी गेले होते. डॉट बॉल.
समोरच्या दिशेला हा स्ट्रोक स्ट्रेट टू द लॉंग ऑन फिल्डर. आणि आता मात्र बॉस यांना परतावा लागेल. इकडे मात्र विकेट डाऊन. तिसरा धक्का लागलाय तो बॉस फायटर ओळे या टीमला. मैं निकला ओ गड्डी लेके. मध्ये ते अर्थातच पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष आदरणीय JM म्हात्रे साहेब अर्थातच भाऊ यांचे या ठिकाणी आगमन झालंय. आणि त्याचप्रमाणे पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश शेठ जितेकर साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. स्वर्गीय आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स क्रीडा नगरी या क्रीडा संकुलामध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. स्वर्गीय रघुनाथ शेठ जितेकर स्मृती चषक तुम्हाला पाहायला मिळेल 2, 3 आणि 4 जानेवारी रोजी दापोलीच्या मैदानावर. इकडे पुष्पक नगरमध्येच पाहायला मिळेल ती स्पर्धा. डे नाईट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच दिवशी याही मैदानावर JWR ट्रॉफीचं आयोजन आहे. तारखा सेम आहेत. दापोली आणि JWR ट्रॉफीची तारीख सेम ठेवण्यात आले. त्यामुळे या विभागामध्ये या पुष्पकनगर नोडमध्ये तुम्हाला 2 डे नाईट स्पर्धा पाहायला मिळतील नवीन वर्षाच्या सुरुवातीला. ही फटाक्यांची आतषबाजी JM म्हात्रे साहेबांसाठी त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये शुभागमन करण्यात आले. आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. सगळ्यांना हेवा वाटावा असं हे क्रीडांगण मात्र बनवलं आहे. आणि आज सकाळीच मात्र मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या क्रीडा नगरीचं उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला. अगदी सगळ्या बाजूनी सोयीयुक्त असं क्रीडांगण. आणि या क्रीडांगणावर सुरू असणारी 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनची सगळ्यात मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग 2025. आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आपण सगळेजण एन्जॉय करतोय. बॉस फायटर ओळे संघ धावा वाढताना दिसत नाहीये. 3 षटकं या ठिकाणी समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्यात त्या 23 धावा, 23 रन्स ऑन बोर्ड. त्यामुळे 1-2 ओव्हर्समध्ये 15-15 धावांपेक्षा जास्त धावांचं षटकं आणावी लागतील. आता मात्र पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसऱ्याही षटकामध्ये 9 धावा आल्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये वास्कर यांनी पुन्हा षटक टाकलं फक्त 5 धावांचं. आणि त्याचमध्ये धावा होताना दिसले नाही. समर्थ कडू झटपट बाद झाले. अगदी सॉफ्ट हँडेड खेळण्यासाठी गेले होते. सुरुवातच सॉफ्ट हँडनी खेळली होती. परत तोही थोडासा मिड ऑफच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता त्यांचा, परंतु अगदी सॉफ्ट हँडेड. अन्यथा नेहमीच अगदी सुरुवातीपासून आक्रमक रूप धारण करतात. 23 धावा झाल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 3 गडी बाद 23. तर निलेश पाटील एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला भायानं आता मात्र संपूर्णपणे मोर्चा सांभाळावा लागेल. कारण बायामध्ये ती क्षमता जरूर आहे. इथूनही 23 धावा जरी असल्या तरी 3 ओव्हर्समध्ये अजून 40-50 धावा जोडण्याची ताकद मात्र प्रतीक पाटीलमध्ये जरूर आहे. आणि त्याच्याकडून नक्कीच मोठ्या आशेनं सध्याच्या घडीला पाहिलं जात आहे. 4थं षटक घेऊन मिथून मात्र येतोय. पहिलाच बॉल. यावेळेस मात्र चेंडू सरळ जाऊन पायावर आदळला होता. अपील पाहायला मिळाली. अपील फेटाळण्यात आले. पंचांनी सांगितलं लेग स्टिक मिस होत होता. इकडे मात्र 1 रन मिळाली लेग बाईटचा. आय थिंक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये असेल ही धाव. येस. 24
24 धावा धावफलकावर. PTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. फार मोठी स्पर्धा ते कव्हर करतात. किरणजी दळवी आणि त्यांची संपूर्ण टीम. झाडू शॉट खेळायचा होता इकडे, मात्र बिलकुल कनेक्शन नाही आहे. चेंडू थोडासा धीम्या गतीनं आला आणि बॅट अगोदरच शॉट करत अगोदरच स्प्री खेळला होता आणि त्याचमुळे कोणतीही धाव नाही आहे. डॉट बॉल. थोडंसं विचारपूर्वक खेळावं लागेल आता. मात्र आपल्याकडे असलेली गुणवत्ता दाखवावी लागेल. क्षमतेनुसार खेळ करावा लागेल. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये काय घडले त्याहीपेक्षा पुढच्या 3 ओव्हर्समध्ये आपण काय करू शकतो हाच विचार डोक्यामध्ये ठेवून आता मात्र मैदानामध्ये बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. आणि ती बॅटिंग जर झाली तर नक्कीच 65-70च्या आसपास हा स्कोर जाऊ शकेल. फुल टॉस आहे. ऑन साईडला स्विंग केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. हेच थोडेसे चुकीचे चेंडू बघून मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. रेग्युलर इंटरव्हल्सला षटकार हवे आहेत आता. ओ स्विच इट. व्हॉट अ शॉट. कमाल कलात्मकता पाहायला मिळाली या चेंडूवर. दर्जेदार फटका निलेश पाटील यांच्या बॅट मधून येतोय. रिव्हर स्वीपचा नयनरम्य चौकार. सुपर बॅटिंग. मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा आल्यात आणि थोडंसं नवचैतन्य बॉस पटरोळे संघाच्या स्क्वॉडमध्ये असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती आत्तापर्यंत 34 या आकड्यावर. यावेळेस सुद्धा उचललाय. स्क्वेअर लेगच्या वरतून शफल झाले होते ऑफस्टमच्या बाहेर आणि तदनंतर मात्र बॉलला पाठवलंय ते सरळ सीमारेषा पार. षटकार. गुडघ्यावर वाडे शॉट. किळवाड चालवलाय तिकडे मात्र मैदानावर आणि अगोदरच बसून राहिले होते आणि त्यानंतर मात्र काय फटकेबाजीला सुरुवात केली. निलेश पाटील यांच्या पॅट मधून येतोय आणखीन एक कलात्मकता. षटकार. वीस धावा दिल्या होत्या आणि मागच्या 1 ओव्हरमध्ये तुम्ही 23 धावा दिल्यात. 46 धावा. क्रिकेट खेळ बदलायला वेळ लागत नाहीये फार आणि खेळ पालटला आता मात्र बॉस पटरोळे संघाच्या बाजूने जात असताना. कारण निलेश पाटील यांची हे स्ट्रोक्स अनोख्या स्टाईलमध्ये केलेली बॅटिंग सगळ्यांचं लक्ष वेधणारी ठरले. 23 धावा 1 ओव्हरमध्ये आल्यात. त्याच 23 धावा काढण्यासाठी पहिली 3 षटकं घ्यावी लागली होती बॉस फायटरला. अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. दोन षटकांचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि पाहूयात 2 ओव्हर्समध्ये काय घडतंय. 5वं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतील शेखर वास्कर. लालचंद गावंड यांना विश्रांती दिली या मॅच मध्ये. कडबा बॅटनं प्रतीक पाटील सिंगल घेतात. समोर निलेश आहे, चांगली बॅटिंग करतात आणि नक्कीच त्यांना थोडंसं प्रमोट केलंय.
एकेरी धावेच्या मदतीनं टीमची टोटल 47 या आकड्यावर 47 रन्स ऑन बोर्ड. फ्लायटेड डिलिव्हरी होती, ऑन साइडला वळवलं मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सिंगलच मिळेल. एक रन निलेश यांना स्ट्राईक हवी आहे, परंतु ती फार धोकादायक ठरली असती. प्रतीक पाटील यांनी सुद्धा एक काळ गाजवलाय. खूप वर्ष डोळ्यात दुखापत होईपर्यंत मात्र ज्या आक्रमकता, जी विस्फोटकता मात्र अनेक मैदानावर आम्ही पाहिले, ती विस्फोटकता इकडे मात्र दाखवावी लागेल. शक्यता आहे रनआउटची आणि रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांची मदत या निर्णयासाठी घेण्यात आले. डेंजर एंडला धावतोय, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक, परंतु इकडे मात्र शेखर वास्कर सांगतात कदाचित 1.5-2 फूट मागे आहे असं शेखर वास्कर यांनी हातवारे करून सांगितले. परंतु पाहूया पीटीसी लाईव्हच्या कॅमेरामध्ये काय काही झालं ते फार महत्वाचं आहे. फलंदाज बाद, परतावं लागेल भायाला. आणखीन एक सफलता प्राप्त होईल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना शेखर वास्कर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. स्क्वेअर लेगला बॉल धाडलाय, पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत, सिंगल मिळेल. तमीम सर पोलादपूर मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळतात. थोडंसं पुन्हा एकदा धावफलक थांबवलाय. मागच्या ओव्हरमध्ये 23 धावा आल्या होत्या, या ओव्हरमध्ये मोठे स्ट्रोक्स आलेले नाही आहेत. शेखर वास्कर, पहिल्यांदा संजय वास्कर यांनी 2 षटकं चांगली टाकली. आता शेखर वास्कर म्हणजे कुंडेवाळसाठी थोडंसं वास्कर बंधूच इकडे मदतीला धावून आलेत, कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सामना जिंकावा लागेल. ओ फुल टॉस, फ्लाईट देण्यासाठी प्रयत्न करत होते, फुल टॉस गेलाय आणि रिव्हर्स स्वीप न बॉल पाठवलाय. त्याचा बॅकवर्ड पॉइंटला 4 रन. बराच वेळ होता फलंदाजाकडे आणि हा येतोय षटकार. फलकावर योग्य साथ मात्र मिळाले निलेश पाटीलची आणि त्याचप्रमाणे बबलू अतुल वगैरे यांची सुद्धा. 2 मोठे स्ट्रोक्स त्यांच्या पॅटमधून येताना दिसले. आता 6वं आणि अंतिम षटक, 6वं आणि अंतिम षटक. नंदू गरत 50+. नंदू घरत, मॅन फ्रॉम काळुंद्रे. एक चांगले बॅटर म्हणून त्यांची कारकीर्द राहिले, एक चांगले विकेट कीपर.
आणि खास ऑस्ट्रेलियन कॅप ही त्यांची एक आयडेंटिटी राहिली होती. जर आपण 15-20 वर्ष मागे गेलात अनेक मैदानावर खरं तर ती ऑस्ट्रेलियन कॅप जी फार कमी खेळाडूंकडे असायची ती त्यांच्याकडे होती आणि अगदी लांबून दुरून सुद्धा लगेच ओळखून यायचे त्या कॅपना. एक त्यांची ओळख राहिली होती. नंदू घरत गोलंदाजीसाठी आलेत. लालचंद गावंड या मॅचमध्ये विश्रांती घेतात. सचिन पाटील खेळतात. हा सामना वाघिलोडा संघ आज KPC ट्रॉफी खेळताना दिसेल. खरं तर सूरज पाटीलच्या गाडीकडे सगळ्यांच्या लक्ष लागले. त्याला गाडी प्रतीक सुरते, त्यानंतर नेऱ्याचा बाली चांगल्या रेसमध्ये आहेत. आणि सगळ्यात जास्त रेसमध्ये विनीत माळी आहे. परंतु आज वाघिवलेवाडा आणि विनीत माळी यांच्यामध्ये सामना आहे आणि जर त्या मॅचमध्ये जर विनीत माळीला लवकर बाद करण्याची किमया साधता आली, जिंकता आलं तर आणखीन एक सामना त्यांना मिळू शकतो. सगळ्या गोष्टी आहेत पॉझिटिव्हने. डाऊन दी ग्राउंड, व्हॉट ए शॉट, स्ट्रेट ड्राईव्ह, ब्लॅक स्क्रीनच्या वरतून पाठवलाय, जाईल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. सुपर बॅटिंग फ्रॉम निलेश. ओ यावर स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, अप्रतिम फटका, कव्हर पॉइंट बॉडी लाईनला भेदत बॉल झालाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 रन. सत्तर धाव फलकावर, 70 रन्स ऑन अ बोर्ड. आता 4 बॉलमध्ये आणखीन 1-2 मोठे फटके आले तर 80 होऊ शकतील. म्हणजे धावसंख्या गाठलीच शेवटी. फुल टॉस, शॉर्ट मिड विकेटला चाललाय. डीप मधून संजय भास्कर येऊन एका हातानं बॉल उचलतील, फेकतील. वाडे फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण, कमाल फिल्डिंग पाहायला मिळाली. वेगानं येणं, बॉल एवढ्या रनिंगमध्ये उचलणं, तेवढाच वेगानं फेकणं, चांगलं बॅकअप सुद्धा होतं पाठीमागे. जय सिंगलच आली. धावसंख्या 1 पुढे जाईल. स्कोअर मूव्स टू 71. नाव 71 धावा. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ बाकी. नंदू घरत गोलंदाजीवर आहेत आणि अतुल वगैरे 1 चौकार 1 षटकारांनी खेळतात. ओ यावेळेस मात्र प्रॉपर टायमिंग नाहीये. बॉल हवेत आहे. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे आला होता. थोडीशी उलकावणी दिली होती. 2 रन्स मिळतील सहजतेनं. शेवटच्या टप्प्यामधल्या धावा 2-2 धावा सुद्धा फार महत्त्वाच्या ठरू शकतील. फार इम्पॉर्टंट की रोल प्ले करतील कदाचित दुसऱ्या सत्रामध्ये. कारण सुरुवातीला अवस्था बिकट होती बॉस फायटरची. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 23 धावा आल्या होत्या. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळेचा हा चेंडू वाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्राज मध्ये ही धाव नोंदवली जाईल. नो प्लेयर रिव्ह्यू फॉर व्हाईट बॉल. अंपायर्सना वाटलं तर अंपायर्स घेऊ शकतात, परंतु प्लेयरसाठी रिव्ह्यू नाही आहे. प्लेयरसाठी फक्त वेस्ट हाईट नो बॉलसाठी रिव्ह्यू आहे. बाकी अन्य कोणत्याही कारणासाठी रिव्ह्यू नाही आहे. या स्पर्धेमधला नियम आहे, जो अगोदरच आम्ही सुरुवातीला सांगितलं होता. परंतु पंचानं जर काही वाटलं तर पंच मात्र राजे आहेत, ते कधीही काही घेऊ शकतात. थोडेसे नाराज. वाईट बॉल. नंदू घरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतील. हो यावेळेचा चेंडू कनेक्शन प्रॉपर झाला नाहीये. थोडासा फुल लेंथ होता, कन्वर्ट करायला हवा होता. बबलू यांच्याकडून 1 रन मिळेल. सिंगल रन. हा शेवटचा चेंडू असावा या षटकामधील. 6वं षटक यानंतर समाप्त होणार आहे. स्कोअर पाऊण शतकी मजल मारले. 75 धावा धाव फलकावर. लास्ट बॉल नंदू घरत यांचा. चांगला बॉल खोलात टाकलाय. फुल लेंथ होता. डॉट निघालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर बॉस फायटर ओळे
75 धावा, 76 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. 76 रन्स टू विन फॉर दिस मॅच. आणि कुंडेवाळ संघाला काही झालं तर या सामना जिंकावा लागेल, अन्यथा रायगड प्रीमियर लीग मधून लालचंद गावंड सर टाटा बाय बाय तुम्हाला करावा लागेल. त्यामुळं करो या मरो, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लढत जिंकणं अनिवार्य आहे. आणि त्याचमुळे हा सामना आता तुम्हाला कंपल्सरी जिंकावा लागेल. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. पाहूया दोन सामने जिंकून बॉस फायटर पुढे जातोय की इकडे मात्र बॉस फायटर ला थांबवण्याचं कार्य मात्र कुंडेवाळ संघ करेल. 76 धावांचं टार्गेट आहे. 76 रन्स टू विन. नयन 11 नेरे आणि सिद्धेश शेट युवा मंच पोलादपूर टीमचे कॅप्टन आपण टॉस करून घ्या प्लीज. चला कॅप्टनने या. त्याची उपस्थिती आज या स्पर्धेला लाभली ते अर्थातच पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष म्हणून ज्यांना. चला टॉस करूया आपण. बाळा यांच्या शुभासे, तुषारजी रसाळ यांच्या शुभासे नाणेफेकीचा कौल आणि जिंकलाय तो नयन 11 नेरे संघाना. या मॅच नंतर आपल्या निर्णयाची लगेच अंमलबजावणी करायची आहे. त्याच्या पूर्वी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवा तुमचा. क्षेत्ररक्षण लावून घ्या बॉस फायटर आणि सलामीची जोडी पाठवा कुंडेवाळ. आणि जाऊया दुसऱ्या सत्रासाठी. मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाजामध्ये करूया बदल. ऐकूया दिनेशजी पाटील सरांचा आवाज. चला बॅटर पाठवा प्लीज. बारा बॉलमध्ये 4 षटकार 2 चौकाराचे 36 धावा ठोकल्या आणि तिथंच आपल्या संघाच्या धावा बिल्डअप केल्या. अतुल वाघेरेच्या 4 बॉलमध्ये 1 षटकार 1 चौकार 13 धावांचं बहुमूल्य योगदान. अन्यथा वरचे सगळे फलंदाज सपेशल अपयशी. सामना सुरू करा.
36 बॉल आणि 76 धावांची गरज. सलामीर मात्र आपण पाहतोय नंदू घरत कालुंद्रे. तर त्याचबरोबर आपण स्ट्रायकर फलंदाज मात्र पाहू रघुनाथ माळी. चंद्रकांत चंद्रकांत ठाकूर दुतुम. पहिल्याच बॉलवर मात्र खणखणीत चौकार. उडाया ये भी तो उडाया. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. भूषण पाटीलच्या हातामध्ये बॉल दिलाय. पॉवर प्ले षटक भूषण पाटील हाताळतोय. पहिल्या बॉलवर चौकार चंद्रकांत ठाकूर धुतुम याचा आणि लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवर मोठा फटका षटकार. चांगली धावसंख्या. राईट आर्म राऊंड द विकेट दिशा दिली आहे. शतरक्षक मात्र गलीमध्ये उभा होता शॉटला. शतरक्षकानं बॉल उचलला फेकला. रन्स मात्र घेतले नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. बॉस फायटर ओळे संघ एका बाजूला 77-76 धावा वाचवायचे आहेत तर एका बाजूला पाहतोय स्वर्गीय धोंडूशेठ स्मृती 11 कुंडेवाल संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे. नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. चला क्रिकेटचा नियम लक्षात घ्या की बॉल जरी झाला तरी बॉलच्या हाईटवर सगळं अवलंबून राहणार आहे. आता हे सगळे जुने इतिहास आता मात्र जुने रेकॉर्ड जुने नियम होते ना ते आता पॅक करून ठेवलेत. त्याच्यामुळे नवीन नियम भलेही क्लीन बॉल झाला ना पण जर बिमर असेल हाईट असेल तर मात्र नो बॉल देण्यात येईल. पंचांनी तो नो बॉल घोषित केला. नेमकं काय प्रवीण चला ह्या काय हेच. चला फायनल निर्णय तिकडे आला. निर्णय तिकडे चला पंच मैदानाकडे चला रवाना व्हा. तिकडे निर्णय मात्र येतो. इट्स नो बॉल कॉल. नो बॉल कॉल. फ्री हिट. अगदी क्लिअर. याच्यामध्ये मात्र काही डाऊटच नव्हता. त्याच्यामुळे क्लीन बॉल जरूर झाला परंतु हाईट फॅक्टर हिट विकेटचा प्रश्न होता का. अटेम्प्ट नाही हिट विकेट जरी असेल तरी ते मात्र प्रश्न नो बॉलचा कॉल. फुल टॉस दिशा दिली आहे. रिकामी जागा भिल टॉसला मात्र उत्तर होतं कारण फ्री हिटच्या बॉलवर ठोकला मिड विकेटच्या मधून सीमारेच्या बाहेर. हा नंदू घरतच्या बॅटमधला चौकार.
सरळ बॅटनं धावा येत होत्या जरूर, परंतु इथे मात्र नेमकं काय जीवाच्या आकांतानं खेळ सुरू होता. नंदुरचा खेळ बराच काही राहिला या बॉलवर, बरंच काही पाहण्यासारखं होतं. डॉट खेळल्यानंतर धावत सुटला सरळ, परंतु पुन्हा क्रीजमध्ये वळू शकला नाही आहे आणि तो मात्र झाला रन आऊट. पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपतोय. धापडकर धावा लागतायत. या षटका समाप्तीनंतर नंदुरची विकेट, एक बाद, तब्बल 16. नाही, डॉक्टरांच्यावर त्याचा कदाचित विश्वास नसेल. त्याला स्प्रे संपवण्याचा हा एकमेव टार्गेट आहे. डॉक्टर साहेब लक्षात घ्या, टार्गेट काय? टार्गेट स्प्रे संपवणे यांचा. PTC लाईव्हची संपूर्ण टीम, KD अँड टीम मात्र अतिशय उत्तम काम या स्पर्धेच्या माध्यमातून करताना आपण पाहतोय. त्याचं या संपूर्ण टीमचं आणि त्याचबरोबर आपण पाहतोय संदीपजी भास्कर फाउंडर असतील PTC लाईव्हचे आणि त्यांची संपूर्ण टीम, KD या संपूर्ण टीमचं आपण करूया सहर्ष स्वागत. चंद्रकांत ऑन स्ट्राईक, फुटटॉस बॉल, बॅटची काढा लागली जाते. क्षेत्ररक्षक मात्र रेडी आहे. त्यानं मात्र बॉलला स्टॉप केला थर्ड स्लिपमध्ये आणि सिंगल रन्सवर समाधान मानलं जात आहे. संतोष जाधव सर या आपण इकडे. अपिलामध्ये उत्साह फार आहे. पंच एकटक न्याहाळत राहिले, परंतु अखेरकार पंचांनी सांगितलं की हा बॉल पिच होता लेग स्टिकवर, त्याच्यामुळे इथे मात्र डॉट बॉल. लोअर फुल टॉस, बॉचची गोलंदाजी, मलिंगा स्टाईल. इथे मात्र फेकी होते. सिंगल रन्स मात्र येते. सिंगल रन्सनं धावडकर धावा लागतायत त्या 18 धावा. क्लास फटका मात्र इथे आता मात्र या फुल टॉसला कन्वर्ट करण्यात आलं. चांगली फटकेबाजी पाहतोय आणि येतोय हा चौकार. चांगला फटका इथे मात्र आपण पाहतोय. चांगली फटकेबाजी सुरू आहे चंद्रकांत ठाकूरच्या बॅटमधून. आणखीन एक फुलटॉस बॉल, दिशा दिले, लॉंग ऑफला ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक रेडी आहे, मात्र सिंगल रन्सवर समाधान मानेन. बॅकअप ही चांगला आहे. फेकी आली, 1 रन्स मात्र या बॉलवर मिळते. एका रन्सनं धावडकर धावा लागत आहेत, तब्बल 23 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. हा सामना अतिशय शांतपणे जरूर सुरू आहे. आणखीन एक फुलटॉस,
अंतर गाठील बॉल बाहेर सीमारेषेच्या बाहेर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि अगदी स्क्वेअरच्या अगदी सुवर्णमध्ये साधत मधून षटकार. धाबळगाव धावा लागले त्या तब्बल 29. त्याच्यामुळे 47 धावांचा अंतर 24 बॉलमध्ये अजून उरलाय. 24 बॉल 47 धावा. पहिली 2 षटके ज्याच्यामध्ये विचार केला तर भूषण माळीनं धावा दिल्या तब्बल. भूषण पाटीलनं धावा दिल्या 16 आणि त्यानंतर मात्र 13 धावा संजय पाटील याच्या माध्यमातून बॉसनं दिल्या. एक फलंदाज नंदू घरात मात्र रनआउट झालाय जरूर, परंतु 2 रणजित कोळी मोहा कोळीवाडा. रणजित कोळी गोलंदाजीच्या मार्कवर असेल. 24 बॉल 47 धावांची गरज आहे चंद्रकांत ठाकूर. आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं पाहतोय आपण रघुनाथ माळी. चंद्रकांत ठाकूर ऑन स्ट्राईक. वाव क्या वाद, चांगला बॉल आहे. अगदी बुंध्यात टाकलेला हा बॉल होता. यॉर्कर लाईनची फेकी अतिशय उत्तम बॉल राहिला आणि इथे मात्र हा बॉल चांगला राहिला. सिंगल रन्स. रणजित कोळी स्ट्राईकवर मात्र राहील रघुनाथ माळी. क्या बात, बॉल पहा आउटसाइड ऑफ स्टंप. काय परफेक्ट गोलंदाजी आहे. यॉर्कर लाईनची गोलंदाजी बुंध्यात अतिशय उत्तम दर्जाचे हे बॉल ट्रॅव्हल केले जात आहेत. हे षटक राहील निर्णायक, कारण धावांचा अंतर दूरचा नाही आहे, पण एक चांगलं षटक बॉस फायटर ओळे संघाला या सामन्यात घेऊन येईल. सामना अजून कोणी जिंकला नाही आहे आणि सामना कोणी अजून हरलाही नाही आहे. जो लढेल, जो झुंजेल तो जिंकेल. नेमकं जिंकणं कोणाच्या हातामध्ये राहील. रघुनाथ माळी ऑन स्ट्राईक आहे. गोलंदाज रणजित माळी मात्र कमालीची गोलंदाजी, राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल मात्र लेग स्टिकवर पिच झाला आणि इथे वाईट बॉल. थोडंसं लाईन भरकटला रणजित माळी, त्याच्यामुळे एक्स्ट्राच्या रूपानं 1 धाव मात्र तिथे आली. 45 धावाचं अंतर अजूनही बाकी आहे. 31 धावा बोर्डवर लागलेत. स्लॉटमध्ये पडलेला बॉलला काय पीक केलाय, काय दूर 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 भिरकावला आणि इथे रघुनाथ माळीच्या बॅटमधून मिडविकेटच्या सीमारेच्या बाहेर आला. उत्तुंग षटकार. तर बॉल आहे मैदानात, तो घ्या पहिला. दोन्ही बॉल आलेत.
चांगला फटका. आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत असताना एक उत्तुंग षटकार दाखवला रघुनाथ माळीनं. अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा आता मात्र ट्रॅव्हल होईल. लॉंग ऑनच्या दिशेनं सिंगल रन्स मात्र मिळतीये आणि दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे आऊट होऊ शकला असता. कदाचित तोल जर हरवला असताना तर मात्र रनआउट रघुनाथ माळी बिनाकारण होऊ शकले असते. एक्झॅक्टली, कारण हेच वय असतं तोल सांभाळण्याचा. का इथं सगळी पोटं वर येत आहेत आणि त्याच्यामुळे सगळं सांभाळणं कठीण जातं. चंद्रकांत ऑन स्ट्राईक तर गोलंदाज रणजित कोळी. क्या बात, एक बहुमूल्य विकेट, बहुमूल्य सलामीर. चंद्रकांत ठाकूर ज्या प्रकारे फलंदाजी करत होता हा संपूर्ण सामना आपल्याकडे फिरवण्याचा प्रयत्न मात्र चंद्रकांत ठाकूरचा राहिला होता. परंतु आतापर्यंत पहिले 2 बॉल जे यॉर्कर टाकले त्यानंतर थोडासा फसगत झाली, वाईड पडला आणि मग अकुटप्प्याच्या बॉलला षटकार, नंतर सिंगल आणि मग मात्र पुन्हा एकदा रणजितनं कमबॅक केला आणि क्लीन बोल्ड केलं चंद्रकांत ठाकूरला. अतिशय सुरेख बॉल राहिलाय. एक मोठा फटका जरूर खालाय. बोर्डवर धावा आतापर्यंत विचार केला तर 38 धावा लागलेत. अर्धा पल्ला गाठला आहे आणि अर्धा पल्ला गाठायचा आहे. 38 झालेत, 38 काढायचे आहेत. बॉल शिल्लक असतील या षटकातील आतापर्यंत 19 बॉल आणि 38. प्रत्येक बॉलवर 2 धावा. उदय घरात संघाचा संघनायक, वरचवळे संघाचा हा एक स्टार खेळाडू रणजित कोळी, ज्याची गोलंदाजी उत्कृष्ट राहिली आहे. पिच खूप छान बनवली आहे, त्याच्यामुळे वैती सरांचं नाम कायम लक्षात राहील. चिंतामणी वैती सर धावपट्टी बनवण्यामध्ये मातब्बर राहिलेत. लोअर फुटटॉस बॉल दिशा दिली कव्हर पॉईंटच्या दिशेनं सिंगल रन्स कंप्लीट केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न थांबवला आहे. रघुनाथ माळीला घाई झाली आहे थोडीशी आज, पण इथे पुन्हा एकदा थांबवलं. उदयनं ओळखलं की रिस्की रन आपल्याला घ्यायची नाही आहे. सिंगल रन्स मात्र आली. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 39 धावा धावपट्टीवरती लागल्या. येणारे 18 बॉल आणि 37 धावा. चला पाणी घेऊन जा मैदानाकडे प्लीज. 12th मॅनानं रेडी राहायचं प्लीज. जर 3 षटकं संपली ना लगेचच पाणी घेऊन जायचं. टाइम अप. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. 2 संघांमध्ये लढत, एक मात्र विजेता संघ आहे तर एक लुझर संघ. या संघादरम्यानची लढत आजची 3रा सामना आजचा सुरू आहे. या 40+ मास्टर्स रायगड प्रीमियर लीगमधला पहिल्या दिवसामधला हा 3रा सामना. एकाच बाजूनं पहिला सामना बॉस फायटर होळे संघानं जिंकला. काय धुमाकदार खेळ राहिला. 95 धावांचा पाठलाग तिथे केला. परंतु त्यानंतर मात्र दुसरा सामना जेव्हा झाला त्यावेळेला स्वर्गीय दोंडूच्या स्मृती 11 कुंडेवाड संघ ते पराभूत झाला. निसटता पराभव त्यांना स्वीकारावा लागला. पण इथे मात्र त्यांना माहीत आहे की इथून लढावं लागेल. या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर जिंकावं लागेल आणि त्यासाठी हा अट्टहास मात्र सुरू आहे. चंद्रकांत ठाकूरची बहुमूल्य विकेट जरूर पडली आहे, परंतु रघुनाथ माळी आणि उदय घरत संघाचा संघनायक लिडिंग फ्रॉम द फ्रंट लढावं लागेल. अठरा बॉल 37 धावांची गरज. समर्थ कडू
लेग ब्रेक पाहतोय उजव्या गोलंदाजाला मात्र, आणि अशा प्रकारे इथे आपण पाहिलं वाईड बॉल. वाईड बॉल वाईडनं सुरुवात मात्र केली जाते. फिरकीची जादूगरी तर कायम राहिली समर्थ कडूची, आणि त्याने पुढचाच बॉल लगेच मात्र फिरवला आणि डॉट बॉल. 17 बॉल 36 धावा. सतरा बॉल 36 धावा. यष्ट्यांच्या पाठीमागे कदाचित बॅटची काढा लागली होती की काय, कारण ज्या प्रकारे आवाज झाला टेक टेक, परंतु जगदीश दाभोलकर झेल मात्र कन्वर्ट करू शकले नाही आहेत, आणि हा राहिला डॉट बॉल. काय सुंदर गोलंदाजी, गेम चेंजिंग. फिरकीची जादूगरी दाखवली जातीये, परंतु फिरलेल्या बॉलवर मी ही बऱ्याच गोलंदाजांना आसमान दाखवलेत, अशाच प्रकारचा नेक इरादा दाखवला जातोय, आणि उदय घरत कॅप्टन ठोकतोय षटकार. अकूट टप्प्याच्या बॉलला इथे दाखवला जातोय आणखीन एक मोठा मोठा षटकार. मारला हा प्रश्न विचारला जाईल, कारण समर्थ कडून चांगली ब्रेक दाखवले, पण त्या ब्रेकवर नंतर मात्र उदय न दाखवलेले हे आसमान एक्झॅक्टली हाफ चान्स कन्वर्ट करण्याची गरज होती. सुटलेला झेल यष्ट्यांच्या पाठीमागे पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे. आणखीन एक मोठा फटका कन्वर्ट करायचं आहे. रिकामी जागा हेरली आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. सिंगल रन्सवर उदय मात्र उदय घरात समाधान माने 14 पर्यंत पोहोचलं आहे. उदय घरात वरच्या वेळेस संघाचा हा स्टार खेळाडू. उत्तम कामगिरी सदैव राहिली आहे. 13 बॉल 23 वाटलं होतं की समर्थ कडू या षटकामध्ये धावा कमी मोजेल, परंतु ज्या प्रकारचा प्रहार केले कर्णधारानं समर्थ कडूला आसमान दाखवली. अकोटप्प्याचा बॉल घरकन फिरला आणि फिरकीवर फलंदाज ही चकला. फलंदाज झाला बाद. 12 बॉल जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. 12 बॉल 23 धावांची गरज. बारा बॉल 23 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो. लक्षात ठेवा 6 सामने आपल्याला खेळायचे दीपक पाटील सर, आणि 3रा सामना सुरू आहे. अंदाज बांधला तर निनाद दादा वाटत नाही की 6 सामने. अतुल वाघरे तुम्ही कुठे चालले? अतुल वगैरे आता अतुल वगैरे कसा वागतो याच्यावर अवलंबून आहे, कारण षटक राहिले 2. 12 बॉल आणि 23 धावांची गरज आहे. उदय घरातनं हा सामना आपल्या हातामध्ये घेतला. एका बाजूला मात्र थोडा चाचपडताना पाहिला आपण रघुनाथ माळीला, परंतु हे चाचपडणं आणि एका बाजूला मोठ्या धाबा येणं, चांगला खेळ सुरू आहे. 12 बॉल 23चं थरार नाट्य. चला सामना सुरू करा. निलेश पाटीलनं पूर्वार्धामध्ये ठोकलेल्या धावा आता मात्र लढण्याचं बळ देत आहेत बॉस फायटर ओळे संघाला. ज्याप्रमाणे धावा बनल्या, मी म्हणेन की अतिशय उत्तम धावा बनल्या, कारण पहिल्या 3 षटकामध्ये फक्त 23 धावा होत्या. त्यानंतर मात्र निलेश पाटीलनं प्रहार केले आणि त्याच्या धावानेच मात्र मोठं आव्हान उभं राहिलं. मोठं धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत चांगला खेळ मी म्हणेन की स्वर्गीय दोंडुशा स्मृती 11 कोंडेवाल संघानं केला आहे. अतुल राईट आर्म वर द विकेट.
चांगला बॉल, सिंगल रन्स कंप्लीट केला. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? एक रन्स कंप्लीट, एकच रनवर उदय समाधान मानतो. रिस्क घ्यायची नाही आहे उदयला, त्याच्यामुळे मात्र ही फक्त रन्स येते ती 1 आणि 1च. आणि एका धावेनं गणित मात्र राहतील 22. 11-22, 11 बॉल 22 धावा. 11चा पाळा म्हणावा लागणार आहे. 11 दुने 22 असं गणित राहील. विचार विनिमय केला जातो. टाईम अलर्ट आहे ह्याची नोंद घ्या. आणि ते मात्र रघुनाथ माळी आता मात्र एकाच दुसरा मोठ्या फटक्यानं सामन्याला काढण्यात देईल की गोलंदाज अतुल सामन्याला कलाटणी देईल का? स्लॉटमध्ये पडलेल्या बॉलला अतुलला आसमान दाखवलं. आम्हीही लढण्यासाठी आलोय, आम्हीही इथं जिंकण्यासाठी आलोय, या नेकिरदन ठोकला. या षटकारानं मात्र रघुनाथ माळीनं या सामन्याला कलाटणी देण्याचं एक चांगलं काम केलं आहे. शांत स्तब्ध राहिलेला रघुनाथ माळी अचानक प्रहार करतो. कारण जर विचार केला रघुनाथच्या खेळाचा, डॉट सिंगल 6 डॉट 6 सिंगल डॉट 6 3 6 लगावले आणि अखेरकार त्याला मात्र अतुलनं परतवलं. फलंदाज क्लीन बोल्ड. 9 बॉल आणि 16 धावा. 9 बॉल आणि 16 धावा. नऊ बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. एका बाजूला उदय घरत आहेत शेखर भास्कर, मात्र जाईल स्ट्राईकवर. एक मोठ्या फटक्यानं रघुनाथ माळीने या सामन्यामध्ये रंग भरलाय. चांगली फटकेबाजी राहिली. त्यांनी 3 षटकार दाखवल्या. 3 षटकारांसहित 9 बॉलमध्ये 20 धावा ठोकल्या. वेल प्लेड रघुनाथ माळी, उत्तम खेळ तुमचाही राहिलाय. षटकारानं मात्र सामन्याची हवा बदलली आणि ती आपल्याकडे घेतली. अतुल वाघरे गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा रेडी राहील. पहिल्यांदा सामोरं जाईल शेखर भास्कर. उजव्या हाताची गोलंदाजी करताना पंचांच्या डाव्या हाताकडून गोलंदाजी करतो. राईट मोड द विकेट. चला चला सामना सुरू करा. वाट कोणाची पाहत आहे? चांगला फटका ट्रॅव्हल झाला मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण. इथे मात्र हा चौकार त्रासदायक ठरेल. खराब क्षेत्ररक्षण. सामन्याची हवा बनत होती जरूर, परंतु क्षेत्ररक्षक फसला, चकला आणि जिथे सिंगल रन्स होती तिथे शेखर भास्करच्या संघाला धावा बहाल झाल्या तब्बल 4. आणि त्याच्यामुळे आता मात्र 8 बॉल 12. 8 बॉल 12चं गणित. फुल टॉस कनेक्ट नाही करू शकला. हाही झेल सुटतोय. उदय थांबलाय. नेमकं का थांबलं गेलंय? कारण कदाचित 2 धावा मिळू शकल्या असत्या, परंतु उदयला घाई करायची नाही आहे. एकच रन मात्र मिळते. कदाचित शेखर भास्करनं हा फुलटॉस बॉल मोठ्या फटका कन्वर्ट करायची गरज होती, परंतु नाही. सिंगल रन्स मिळते. जीवनदान. नशीब बलवत्तर या सामन्यामध्ये कुंडेवाळ संघाचे पाहतोय आपण. 7 बॉल 11. 7 बॉल 11ची गरज. अलॉंग दी कार्पेटला किस करत एक्स्ट्रा काही दिशेने बॉल सिंगल रनसाठी येईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न बऱ्याच वेळाला थांबलाय.
नेमकं समजलं नाही, परंतु बऱ्याच वेळेला डबल रन्स नाही घेण्यात आल्या, त्याच्यामुळे सिंगल रन्स मिळेल आणि गणित मात्र उडेल 6 बॉल आणि तब्बल 10 धावा. 6 बॉल 10 धावा येणाऱ्या या 6 बॉल्समध्ये नेमकं काय केलं जाईल. टीम मिटिंग नाही घ्यायची ही विनंती राहील. गोलंदाजीच्या हातामध्ये बॉल द्यायचे, रणनीती ठरवायची. 2 फलंदाज शेखर वास्कर आणि संघाचा संघनायक उदय घरात विचार करेल आणि या उदय घरात आणि शेखर कशा प्रकारची फलंदाजी करेल, या 10 धावा वसूल करतील की गोलंदाज हा सामना आपल्याकडे फिरवेल. नयन 11 नेरे संघात निर्णय काढवायचा आपला. कुठे आहात तुम्ही? फिल्डिंग. ओके, सामना संपेल तसं लगेच मैदानाकडे रवाना व्हा आपण. 6 बॉल 10 धावा समर्थ कडू गोलंदाजीच्या मार्कवर असेल. हा सामना दिसतो इतका सोपा नाहीये. छोटी आव्हानं आयुष्यामध्ये नेहमी मागणी ठरलेत, परंतु उदय घरात नाही जबाबदारी स्वीकारावी लागेल. मी तर म्हणेन की बऱ्याच वेळेला डबल रन्स होऊ शकल्या असत्या. रिक्स नाही घेतली, सिंगलला दबाव राहिला आहे आणि त्या सिंगल रन्स मिळून आता शेवटी मात्र 10 रन्स राहिल्या. कदाचित हा सामना मागच्या षटकामध्ये बऱ्यापैकी संपवण्याची गरज होती, परंतु थोडासा विचार विनिमय केला, थांबला. आता मात्र सामना नव्यानं रंग बदलेल. 6 बॉल 10 धावा. 6 बॉल 10 धावा. बॉल हवेत. अटेम्प्ट राहिलाय झेलचा, परंतु प्रयत्न असफल आणि आपण पाहतोय समर्थकडून नाराज राहील. हा आणखीन एक झेल सुटला. लागोपाठ बॉल त्या क्षेत्राकडे जायला लागले. एकदा चूक झाली ना की चूक होते. संघाचा संघनायक लढतोय, आपल्या संघासाठी धडपडतोय. हा फटका चांगला आहे, जागा बनवली आहे बॉलनं आणि फाईन लेगच्या मधून बॉल गाठेल भरदा वेगानं सीमारेषा. येतोय चौकार. चार बॉल आणि जिंकण्यासाठी मात्र निव्वळ 2 धाव्यांची गरज. उदय घरातनं ही जबाबदारी मनापासून स्वीकारली. 4 बॉल 2 धावा. क्या बात, क्रिकेटचा क्लास दाखवलाय. सिंगल रन्स आणि आता मात्र उदयला माहिती आहे मला ही रन्स मिळवायची आहे, विजयावर शिक्कामोर्तब करायचं आहे आणि अगदी जीवाच्या आकांतानं धावला आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. ज्या वेळेला डू ऑर डाय येतो ना सामना, त्यावेळेला असंच होतं. निनाद दादा पाहिलं ना, दोघांच्या मध्ये शर्यत लागली की मात्र माणूस एकमेकाकडे बघून धावतो, पण पाठीमागे जेव्हा वाघ लागतो ना त्यावेळेला माणूस जीवाचा विचार करत इतरांचा विचार न करत धावतो. अशाच प्रकारे धाव पाहिली उदय घराची आणि या कुंडेवाळ संघाची. विजयी होतोय या सामन्यामध्ये स्वर्गीय दोंडू शेठ स्मृती